आपलं भाग्य हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपलं कर्म चांगलं असेल, आपलं कर्म चांगलं असेल आणि आपण चांगल्या कर्मालाच प्राधान्य देत असू, तर निश्चितच भाग्य आपल्याला साथ देत असतं. खरं तर आपल्या कर्मातूनच आपण आपलं भविष्य निर्माण करतो आणि त्यालाच आपण भाग्य म्हणतो. मित्रांनो मित्रांनो जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे भाग्यविधाता. मित्रांनो, माणसाचं भाग्य हे त्याच्याच हातात आहे. माणसाचं भाग्य हे त्याच्याच हातात आहे. आपल्या भाग्याचा विधाता माणूस स्वतः आहे. एक मात्र खरं आहे, जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो. आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. आपल्या आत्मविश्वास आणि आत्मशक्तीच्या बळावर माणूस कठीणातलं कठीण कार्यसुद्धा पूर्णत्वास नेऊ शकतो. आपलं भाग्य नशीब घडवताना एकाग्र होण्यासाठी चंचल मनाला आवर घालणंसुद्धा खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे. एक गोष्ट कायमच लक्षात ठेवायला हवी मित्रांनो, की मनाची चंचलता आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करत असते. आपलं भाग्य हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपलं कर्म चांगलं असेल आणि चांगल्या कर्मालाच आपण प्राधान्य देत असू, तर निश्चितच भाग्य आपल्याला साथ देत असतं. खरं तर आपल्या कर्मातूनच आपण आपलं भविष्य निर्माण करतो आणि त्यालाच आपण भाग्य म्हणतो. ईश्वराने आपल्याला मनुष्य जन्म काही विशिष्ट हेतूने दिला आहे. खरं सांगू ईश्वर निर्मित साऱ्या जीवसृष्टीत मनुष्याला ईश्वराचा प्रिय पुत्र मानला आहे. म्हणूनच ईश्वराने मनुष्याला बुद्धी दिली आहे, ज्या योगे चांगलं काय वाईट काय हे ठरविण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यात ईश्वराचा हेतू एकच, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून मनुष्य या सृष्टीला स्वर्गासारखं सुंदर आणि ऐश्वर्ययुक्त बनवेल. म्हणूनच त्याला मनाप्रमाणे कर्म करण्याची सूट दिली आहे. आपल्या जीवनात जे काही श्रेष्ठ असेल आणि मनुष्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्यानं करावं, म्हणजे आपलं भाग्य आपण स्वतःच घडवावं. हाच ईश्वराचा एकमेव उद्देश. पण मित्रांनो झालं मात्र नेमकं उलटं. मनुष्य त्याच्या इच्छेनुसार नको ते कर्म करू लागला आणि आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवण्याऐवजी नरक बनवून त्यात खितपत पडला. ईश्वराने दिलेल्या बुद्धीचा अयोग्य वापर करून इतरांना लुबाडू लागला. भ्रष्टाचाराच्या दलदलीत अखंड बुडाला. मनाप्रमाणे कर्म करता करता आपलं भविष्य आणि भाग्य बिघडवत गेला. मोहाच्या आहारी जाऊन आपल्या कर्मातच आपलं भाग्य दडलंय हे साफ विसरला आणि त्यामुळे स्वतःच बनला आपला दुर्भाग्याचा विधाता. मित्रांनो भविष्य काळामध्ये असणारे आपले भाग्य हे आजच्या कर्मावर अवलंबून आहे. कारण आपलं भाग्य किंवा परिस्थिती हे आपल्या कर्माचंच फळ असतं. त्यामुळे आज आपण योग्य कर्म केलं तर त्याचे फळ म्हणून भविष्य काळातील आपले भाग्य नक्कीच उजळलेलं असेल, चांगलं असेल. त्यामुळे कर्माचा भाग यामध्ये सर्वात जास्त आहे, सर्वात मोठा आहे. म्हणून नशिबापेक्षा भाग्यापेक्षा कधीही जास्त कर्माला महत्त्व द्यावं असं मला वाटतं. यावरून एक गोष्ट मात्र नक्की, की भाग्य हे कर्मानुसार बनत असतं. माणूस जर सतत चांगलं कर्म करत राहिला ना, तर भाग्यसुद्धा चांगलंच होतं.
खरं तर आपल्याला आपल्या विचारांवर सुद्धा कंट्रोल ठेवता यायला हवा. हेच विचार आपल्या मुखातून वाणी बनून बाहेर पडणार आहेत. खरं सांगायचं झालं ना तर आपण आपले विचार, वाणी, कर्म, सवयी आणि आपले चरित्र या बाबतीत सतर्क राहायला हवं. कारण मित्रांनो, यातूनच आपलं भाग्य ठरतं आणि आपणच बनतो आपले भाग्य विधाता किंवा दुर्भाग्य विधाता. खरं पाहिलं मित्रांनो तर आपल्या बोलण्यावर सुद्धा आपला कंट्रोल असायला हवा. कारण आपलं बोलणं हेच पुढे जाऊन आपलं कर्म बनणार आहे. पण याची जाणीव आपल्याला नसते हो. आपण बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला नको ते बोलतो आणि आपलेच शब्द कर्म बनून फळाच्या रूपात आपल्या मानगुटीवर येऊन बसतात आणि आपलं भाग्य ठरवतात. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही हो. खरं आहे ना? म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे. दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपल्याला आपल्या नशिबाला, भाग्याला दोष देऊन आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध करता येत नाही. खरं तर आपल्या भाग्याचे विधाते आपण स्वतः आहोत. एक गोष्ट मित्रांनो कायम लक्षात ठेवायला हवी की आपल्या भाग्याची निर्मिती करण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मन खूप चंचल आहे. या मनाच्या चंचलतेवर आपला कंट्रोल नसला ना तर मित्रांनो, ठरलेलं कार्य, ठरवलेलं कर्म करण्यासाठी आपण एकाग्र होऊ शकणार नाही. मनाची ही चंचलता एकाग्रतेत बाधा बनून उभी टाकेल आणि त्यामुळे मनानुसार तुम्हाला तुमचं भाग्य घडवता येणार नाही. तसं पाहिलं तर परिवर्तन हा जगाचा नियम आहे. जुनं जाऊन नवीन येणार, जे आहे त्यात बदल होणार आहे. एक लक्षात घ्यायला हवं, कर्माने नशीब घडतं. आपल्या कर्माने नशीब घडतं. चांगल्या कर्मातून भाग्यसुद्धा चांगलंच घडतं. तसंच कर्मातूनच आपलं प्रारब्ध बनतं आणि त्या प्रारब्धानुसारच तुमचा पुढील जन्म ठरत असतो. यावरून मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात येईल की आयुष्यात तुमचं कर्म हेच भाग्याची गुरुकिल्ली आहे. स्वर्ग, नरक ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या या धर्तीवरच आहेत. प्रेम, आनंद, परोपकारी वृत्ती या गुणांनी भरलेलं मन जिथे वसतं तोच खरा स्वर्ग. या गुणांनी आपल्या आजूबाजूला स्वर्गीय परिस्थिती तयार होते. या गुणांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वर्गीय होतो, स्वर्गीय परिस्थिती तयार होते. स्वर्ग सुख अनुभवायला मिळतं आणि या अशा सत्कर्माने आपणच बनतो आपले भाग्याचे भाग्यविधाता. जय गजानन. धन्यवाद.